श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 10। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। नामासी विमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती। ज्ञानदेव मने नामजपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे। नंबर फक्त बाह्य तीर्थयात्रा आणि विधी करण्यात काहीही अर्थ नाही जर अंतकरणात हरिनाम नसेल। नंबर 2, भगवंताचे नामस्मरण म्हणजेच खरा भक्तिमान, जो सर्व पापांपासून मुक्त करतो। नंबर 3, वाल्मिकी ऋषींसारख्या उदाहरणाद्वारे सिद्ध होते की नामस्मरणानेच उद्धार होतो। नंबर 4, श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनाम हेच खरे शुद्ध व श्रेष्ठ परंपरेचे लक्षण आहे। नंबर 1 बघा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। व्यक्ती कितीही पवित्र स्थळी जाऊन स्नान व पूजा अर्चना करत असली तरी जर तिचे मन भगवंताच्या नामस्मरणात नाही तर त्याला काहीही अर्थ नाही। बाह्य आचरणापेक्षा अंतकरणातील भक्ती आणि श्रद्धा अधिक महत्वाची आहे। उदाहरणार्थ बघा, अनेक लोक वारंवार तीर्थयात्रा करतात, परंतु जर त्यांच्या मनात भक्ती नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही। गंगेत स्नान करून जर मन वाईट कर्माकडे वळत असेल तर तीर्थयात्रा व्यर्थ ठरते, हे लक्षात ठेवा। नंबर 2, नामासी विमुख तो नर पापिया, हरविन धावया न पावे कोणी। म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणाकडे पाठ फिरवणारा माणूस हा खरोखर पापी आहे। भगवंताशिवाय आणि नामस्मरणाशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकत नाही। उदाहरण बघा, जर माणसाने संपूर्ण आयुष्य भौतिक सुखामध्ये व्यतीत केले पण हरिनाम घेतला नाही तर त्याचा जीवनाचा उद्देशच अपूर्ण राहतो। संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांनी हेच सांगितले आहे की रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाड। म्हणजेच भगवंताचे दर्शन आणि नामस्मरण हेच अंतिम आनंद आहे। नंबर 3, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती। म्हणजेच वाल्मिकी ऋषींचा जीवन प्रसंग दाखवतो की नामस्मरणाने सर्व पापातून मुक्तता होते। नामस्मरणाने चे सामर्थ्य इतके मोठे आहे की ते तिन्ही लोक भू स्वर्ग उद्धार करू शकते। उदाहरणार्थ बघा, वाल्मिकी ऋषी पूर्वी रत्नाकर नावाने कुफतगामी होते, पण नामस्मरणानेच ते महर्षी वाल्मिकी बनले। यमराज सुद्धा म्हणतात की जो नामस्मरण करतो त्याला आम्ही काहीही त्रास देऊ शकत नाही। नंबर 4, ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जो व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणाचा मार्ग स्वीकार त्यांचे वंश परंपरेने शुद्धीकरण होते। नामस्मरणाने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते। उदाहरणार्थ बघा, भगवंताचे नाव घेतल्याने भक्तीच्या वंशाचा उद्धार होतो। जसे प्रल्हादाच्या भक्तीमुळे त्यांच्या कुटुंबाचा उद्धार झाला। संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांनी हरिनामाची महती गायली आणि त्यांच्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाचं उद्धार झालं। नंबर 1, तीर्थयात्रा आणि बाह्य कर्मकांडांना महत्व नाही जर अंतकरणच हरिनामात गुंतले नाही तर काही फायदा नाही। नंबर 2, नामस्मरण हा सर्वोत्तम आणि सोपा भक्ती मार्ग आहे जो सर्वांना मोक्ष प्राप्ती करू शकतो। नंबर 3, वाल्मिकी ऋषींच्या उदाहरणातून कळते की नामस्मरणानेच पापाचे शालन होते। जो भगवंताच्या नावाचा जप करतो तो त्याचे संपूर्ण वंश परंपरेने शुद्ध होते। नामस्मरण करा, पवित्र जीवन जगा आणि भगवंताच्या कृपा आशीर्वाद मिळवा। तर रामकृष्ण मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.